वैष्णवी हगवणे प्रकरणात आता एक मोठी अपडेट जी आहे ती समोर येते। पती शशांक, सासू लता आणि ननंद या तिघांनाही जे आता पोलीस कोठडी वाढून मिळालेली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कोराडे सर आहेत। सर, काय सांगाल, कशासाठी ही पोलीस कोठडी जी आहे ती तुम्ही वाढून घेतलेली? या गुन्ह्याचा आमचा सखोल तपास चालू आहे। यामध्ये तपास करताना जवळजवळ आम्हाला 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेले असून या गुन्ह्याच्या तपासात आम्ही जी कारणं दिली होती त्यामुळे त्यामध्ये जो 51 तोळा जो सोनं आहे हुंडा म्हणून दिलेला होता तो तारण ठेवल्याची माहिती आरोपीकडून मिळत होती, परंतु रिमांड घेऊन आता आम्हाला नक्की ते कोणत्या कारणासाठी आणि कुठे तारण ठेवून उद्देश काय होता त्याचा देखील तपास करणे आहे। त्याचबरोबर यातील मयत वैष्णवी हिने 27 नोव्हेंबर 23ला उंदीर मारण्याचं औषध घेऊन आत्महत्या किंवा औषध प्राशन केलेलं होतं, त्या बाबतीतसुद्धा आम्हाला औषधोपचाराचे कागदपत्र त्याचबरोबर त्या पाठीमागची कारणं शोधण्याचं देखील एक कारण आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यामधील जे 2 आरोपी फरार आहेत त्यांची देखील माहिती या अटक आरोपींनाच आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन या 2 आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचच्या देखील टीमा यामध्ये आता आम्ही वर्किंगला लावलेल्या असून लवकरच त्यांना अटक करण्यासाठी आमच्या सर्व टीमा प्रयत्न करत आहेत। सर, आपण पाहिलं तर आता जे फिर्यादी व्यक्तीचे वडील त्यांनी एक त्या तक्रार दिलेली आहे की फॉर्च्युनर कार असेल किंवा 51 तोळे सोनं, मोबाईल, असे हुंडा म्हणून अनेक वस्तू ज्या आहेत दिलेल्या, त्यापैकी आपण काय काय रिकवर केलेले आहेत? त्याच्यामध्ये ती 4 व्हीलर गाडी रिकवर केलेली आहे, सोनं रिकवर केलेलं आहे। त्याचबरोबर या दरम्यान जो टॉर्चर हा जो प्रकार झालेला आहे, वैष्णवी तिच्या माहेरी आईवडिलांकडे आल्यानंतर अधून पैसे वगैरे मागायचा किंवा ती 50,000 1 लाख वडिलांकडं मागायची, तर ती काही कारणं होती, कशा प्रकारचं टॉर्चरिंग होतं त्या दृष्टीने देखील तो तपास करणे आहे। सर, असं असलं तरी तुम्ही पोलीस प्रशासनाकडून जे आहे ते आता कसपटे कुटुंबियांना सांगण्यात आलं की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर जे आहे ते आपण पुढची कारवाई करू किंवा जे कलमवाडा आहे ते करू। मात्र त्यांचा एक आरोप असा या ठिकाणी होतोय की पोलिसांना तिच्या अंगावरचे उरण दिसले नाही की का पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याची वेळ येण्याची वाट तुम्ही पाहिली? यामध्ये मैताच्या अंगावरील ज्या जखमा आहेत त्या बाबतीतले जे कलम लावायचं आहे ते लावण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जो PM रिपोर्ट्स पूर्ण फायनल रिपोर्ट येण्याची बाकी आहे ते देखील आम्ही मेडिको लिगल ॲस्पेक्टच्या दृष्टिकोनातूनच आम्ही रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करणार आहोत। परंतु आता सध्या जो तपास आणि कलम लावण्याचा जो विषय आहे तो रास्त दिशेने चालू आहे। त्या बाबतीत अगदी हुंडाबळीच्या दृष्टिकोनातून पुरावे देखील आम्हाला समोर आलेले आहेत। त्याच्यामध्ये टेक्निकल पुराव्यांचा ॲनालिसिस अगदी बारकाईनं चालू आहे। त्याच्यामध्ये आज आता आम्ही पोलीस कस्टडी घेतल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास आणि प्रोग्रेस करत असताना अगदी मिनिट टू मिनिट ॲक्टिव्हिटीज, एकूण सर्वांचे एकमेकांना झालेले CDR, फोन रेकॉर्ड्स, त्याचबरोबर त्या ठिकाणी वावरत असणाऱ्या कामवाले, त्याचबरोबर एकमेकांचे मित्र, या सर्वांच्या CDRच्या ॲनालिसिसमधून बऱ्याच गोष्टी माहिती पडणार आहेत। त्याचबरोबर आम्हाला जो DVD आणि जे व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळालेलं आहे त्यामध्ये देखील आम्ही अगदी सविस्तर त्याच्यावर पोलीस कस्टडीच्या दरम्यान सविस्तर ॲनालिसिस करून बारकावे शोधून त्या गुन्ह्याचा पुढील तपास अगदी गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा होईल या दृष्टीनेच करणार आहोत। यामध्ये CP सरांचं स्वतः कंटिन्युअस मार्गदर्शन, DCP सर स्वतः फील्डवर या गुन्ह्याच्या तपासासाठी अगदी पोलीस स्टेशनच्या आमच्या डिव्हिजनमधून आणखीन एक 2 टीम वाढवून क्राईम ब्रँचची टीम देखील यामध्ये आता काम करत आहे। नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी जे आहे ते आता 26 मेपर्यंत ही पोलीस कोठडी जी आहे ते आता वाढवून घेतलेली आहे। या पोलीस कोठडी दरम्यान असलेलं सोनं 51 तोळे सोनं असेल
किंवा फरार असलेले 2 आरोपी, त्याचप्रमाणे 2023 नोव्हेंबर साली जे आहे ते नोव्हेंबर महिन्यामध्ये वैष्णवी हिने जे आहे ते आता रॅट किल हे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या संदर्भात मेडिकल रिपोर्ट जे आहे ते तपासण्यासाठी ही पोलीस कोठडी जी आहे ती आता वाढवलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TVN मराठी, पिंपरी चिंचवड.